दामिनीचा नंबर देते. नवीन ऍक्टिव्हेट झालाय आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय पवार सर यांनी स्पेशली मोबाईल नंबर दिला. हा पुरुषांना द्या, सर्वांना द्या आणि याच्यावर मेसेज टाका तुम्हाला काय मदत पाहिजे ते. 922 5588 492. रिपीट करते एकदा 922 5588 492. दामिनी पथक पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर याच्यावर कॉल करा एनी टाइम, काही नो प्रॉब्लेम, 24 तास. थँक्यू. महाराष्ट्र वुमेन्स अचीव अवॉर्ड 2026 आपण सुरुवात करूया. मॅडम सोबत वर्षभर विविध कार्यक्रम केव्हा घेणार आहात म्हणून संपर्कात असणारी संपूर्ण ही दामिनी टीम. तर या ठिकाणी आपण आता या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करत आहोत. प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित मी दोन्ही अंजली मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी हेड ऑफ VNCC या ठिकाणी फरा मॅमचं ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया. आपल्या जोरदार टाळ्या. आपल्या सर्वांनी प्रोत्साहन देणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम आणि फरा मॅम यांना विनंती करेन की त्यांनी अंजली धानोरकर मॅडमचं सुद्धा या ठिकाणी ट्रॉफी त्यानंतर सर्टिफिकेट देऊन सन्मान करावा. आहेत का? तर एक जर्नलिस्ट आहेत, त्या टीव्ही चॅनलवर त्या ठिकाणी कार्य करतात. तर असं एक आदर्श असं व्यक्तिमत्व नेहा खान यांना मी विनंती करेन की कृपया आपण वर येऊन आपला महाराष्ट्र वुमेन्स अचीव अवॉर्ड 2026 स्वीकारावा. आपण त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. यानंतर मी आमंत्रित करतोय प्रीती लखोटिया, शेफ आहेत त्या. तर त्यांना रिक्वेस्ट आहे की कृपया आपण येऊन आपला ही अवॉर्ड स्वीकारावा. थँक्यू व्हेरी मच. आपल्या बेस्ट ऑफ लक फॉर युअर ग्रेट फ्युचर मॅम अँड हॅपी वुमन्स डे. निर्धार सोशल एनजीओ सुद्धा सत्यभामा मॅडम करणारे आहेत. तर तशा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह होमन शिरसाट यांचा येतो की कसं आपल्या ब्राईट फ्युचरसाठी आमचे पण छान छान फोटो नक्की काढा. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आपल्या हातून सामाजिक कार्य हे नेहमी घडत राहावं हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर मी शुभेच्छा. फोटो अगदी व्यवस्थित घ्यायचं बरं का. थँक्यू मॅम. यानंतर असताना आम्हा सर्वांना खरंच मनस्वी अतिशय आनंद. आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. कोणी सभागृह सोडून जाऊ नये. थँक्यू मॅम. यानंतर मी आमंत्रित करतोय ओनर ऑफ MK फिटनेस स्टुडिओ अँड झुंबा. आले पाहिजे तशा पद्धतीने आपण उभा राहा. करायचं स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. थँक्यू सो मच एंजल थँक्यू सो मच. क्रिएशन की अंजलि बहन हमारे साथ है. जैसे कि हम लोग हर साल ये देखते हैं 8 मार्च यानी महिला दिवस के मौके पर अंजलि मैम जो है हमेशा ही महिला दिन के ऊपर प्रोग्राम करती है. अंजलि क्रिएशन यहाँ पर इनका जो एक NGO है उसके तो क्या कहना चाहेंगी मैम? आप हर साल ही अलग अलग क्षेत्रों की औरतों को प्रोत्साहित करती है. आप सबके लिए बहुत बड़ी इंस्पिरेशन है. क्या कहना चाहेंगे? थैंक यू सो मच नेहा. एंजल क्रिएशन फाउंडेशन हर साल की तरह इस साल भी विमेंस अचीवर्स अवार्ड देती है इंटरनेशनल विमेंस डे के मौके पर. मैं तो चाहती हूँ कि महिलाओं के लिए हर दिन सेलिब्रेशन होना चाहिए. बिकॉज महिला मतलब ही एक सक्सेस, पावर और मोटिवेशन जो होती है सोसाइटी के लिए. जो अलग अलग फील्ड के 51 लेडीज को मैंने आज सत्कार सम्मान किया है. और मैं चाहूँगी कि हर साल नए नए अचीवर्स जो अपने अपने फील्ड के लोग काम करते हैं सोसाइटी के लिए, फैमिली के लिए हर कोई करता है, बट सोसाइटी के लिए जो कम औरतें करती है उनके लिए मैं एक अवार्ड शो रखती हूँ. और आज मेरे शो में अंजलि धानोरकर मैम आए हैं जो एडिशनल कलेक्टर हैं हमारे संभाजी नगर के. उनके भी आप थोड़े से 2 विचार सुन लीजिएगा. धन्यवाद. महिलाओं के लिए एक मैसेज, सेल्फ इंडिपेंडेंट होने.
महिलाओं के लिए सिर्फ एक मैसेज, सिर्फ दिल की सुनना। कौन क्या कहेगा, दुनिया क्या कहेगी, ये बिल्कुल मत सोचना। तो आपको सक्सेस तो आपके हाथों में रहेगा। थैंक यू। करून अँजली कोल्हापूरचे मॅम दरवर्षी 8 मार्चला वुमन्स डे सेलिब्रेशन काय सांगणार त्याच्याबद्दल? सांगा. अच्छा, तू प्रश्नच विचारला होतास तसा. ओके. काय सांगणार मॅम, दरवर्षी अंजली क्रिएशन अंजली कोल्हापूरचे मॅम जे आहे 8 मार्चला प्रोग्राम ठेवतात वुमन्स डे, काय सांगणार त्याच्याबद्दल? एंजल क्रिएशन्स जे आहे अंजली कोल्हापूरचे मॅमचं, ते खूप छान पद्धतीनं प्रत्येक वर्षी इव्हेंट आयोजित करत असतं, ज्यामध्ये सक्सेसफुल महिलांचा सत्कार केला जातो, त्यांना शाबासकी दिली जाते, त्यांची प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचावी यासाठी पण प्रयत्न केले जातात आणि खूप छान असा हा कार्यक्रम होत असतो. त्याबद्दल एंजल क्रिएशन्सचे आणि अंजली कोल्हापूरचे मॅमचे मी मनापासून कौतुक करते. थँक्यू. एक मेसेज मॅम महिलांसाठी सेल्फ इंडिपेंडंट होण्यासाठी. महिला या बदलत्या जगामध्ये आता इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे आणि इंडिपेंडंट म्हणजे फक्त फायनान्शियल नाही, तर सगळ्याच बाबतीत आपण इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. कुणावर अवलंबून राहायचं नाही. आपल्याला सगळं आलं पाहिजे. काम ऍक्च्युली आपण करायचं का इतरांकडून करून घ्यायचं हे आपण ठरवू, पण आपल्याला आवश्यक तेवढ्या सगळ्या गोष्टी तर आल्याच पाहिजे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.